सखा माझा पांडुरंग ही मालिका सध्या ऑन एअर आहे आणि प्रेक्षकांना खूप आवडते. त्यातला कुठला प्रसंग आहे किंवा तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? सखा माझा पांडुरंग या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे, की आता आषाढी एकादशी येतेय आणि लाखो भाविक अगदी मैलांची पायपीट करून पंढरपुरात जातात. ते फक्त त्या विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी आणि त्या रखुमाई मातेची भूमिका साकारायला मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि भाग्याची गोष्ट आहे. सखा माझा पांडुरंगमध्ये संत सखुबाईंच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. ज्यामध्ये इतर जसे आपले संत आहेत ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज, त्यांच्या आयुष्यात जसं त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं, त्याचप्रमाणे संत सखुबाईंना सुद्धा खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. आणि तो संघर्ष पाहत असताना तुला मला जे प्रश्न पडतात, म्हणजे सामान्य प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न येतात, ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही आमच्या दोघांच्या म्हणजे विठ्ठल रखुमाईच्या संवादातून प्रेक्षकांसमोर मांडले जातात आणि कदाचित काहींना ही अतिशयोक्ती वाटेल मी म्हटलं तर. पण ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं देत असताना कुठेतरी त्या संवादातून त्या विचारांचा, त्या अप्रोचचा फायदा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा झाला.